गुरुचरित्राचे पारायण केल्यास आपल्या जीवनामध्ये काय बदल होतात? बघा मंडळी, पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच ही मुळात खूप भाग्यवान आणि पुण्यवान असते. तुम्ही कितीही धनवान असा, व्यावसायिक असा, नोकरीला असा, पण पूर्वपुण्याई असल्याशिवाय व गुरूंचे आशीर्वाद असल्याशिवाय आपल्या मनाचा निश्चय होणे अवघड आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे आपण घरी ज्यावेळेस गुरुचरित्र वाचतो तर आपल्याला 10 पट पुण्य मिळतं. जर तुम्ही दत्तक्षेत्रामध्ये, मंदिरामध्ये याचे वाचन केले तर 100 पट तुम्हाला फळ मिळते, कारण ती दत्त महाराजांची पुण्यभूमी असते, हे कधीही विसरायचं नाही. त्यानंतर तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या, मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास ती 100% पूर्ण होते, असा शेकडो लोकांचा तोडगा अनुभव आहे. त्यानंतर चौथं म्हणजे बघा, ज्यांचे मनोबल खच्ची झाली आहे, मन स्थिर राहत नाही, एकाग्रता संपली, आत्महत्येचे विचार येतात, जे ते गुरुचरित्र पूर्णपणे वाचल्याच्या नंतर पूर्णपणे ते लोक बरे होतात. बघा, विवाह विलंब होत असेल, अडलेली विवाह जुळतात, तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो, पितृदोष खूप मोठ्या प्रमाणात तुमचा पूर्णपणे बरा होतो. त्यानंतर ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते, पती पत्नीमधील भांडणे, वादविवाद कमी होतात, नातेवाईक, गणगोत, भाऊबंधकी यामधील वादही, गैरसमज दूर होतात. म्हणून काही झाले तरी एकदा तरी आपल्याला गुरुचरित्राचं पारायण नक्की करायचं आहे. मंडळी, गुरुचरित्राचे